ज्येष्ठ नागरिक संघ मुंढवा गावची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। मुंढवा गावातील ज्येष्ठ नागरिक संघाची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा तुलसी हॉल मुंढवा येथे आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी कैलास मामा कोदरे, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे व बंडू तात्या गायकवाड यावेळी उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सभासद, महिला सदस्य, मुंढवा केशवनगर ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर मागील वर्षभरात ज्येष्ठ नागरिक संघातील ज्या सभासदांचे निधन झाले त्यांना सभेत शशिकांत वाडेकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले। सभेचे प्रास्ताविक श्रीमती सुनीता कोदरे यांनी केले। त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याची भूमिका आणि वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांसमोर मांडली। यानंतर सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली। यावेळी संघाच्या वर्षभरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। तसेच सभासदांच्या विविध सूचना, अडचणी आणि आगामी काळातील उपक्रमांबाबत विचार विनिमय करण्यात आला। संघाच्या आर्थिक व्यवहारांचा, उत्पन्न खर्चाचा लेखाजोखा सचिव राजेंद्र गायकवाड यांनी सभासदांसमोर मांडला। या सभेचे सूत्रसंचालन सुहास भंडारी यांनी केले। यांनी ज्येष्ठ नागरिक संघ मुंढवा गावच्या वर्षभरातील कार्याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर सादर केला। यानंतर उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक करत संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। माननीय कैलास मामा कोदरे, संस्थापक अध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, बंडू तात्या गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिक संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। ज्येष्ठ नागरिक समाजाचा अनुभव संपन्न घटक असून त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा समाजाला मोठा फायदा होतो असे यावेळी सांगण्यात आले। यावेळी संघाचे सभासद प्रकाश साळुंखे, अशोक शिंदे, झुरुंगे दाजी आणि दिलीप झगडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संघाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि आगामी काळासाठी विविध सूचना मांडल्या। या वार्षिक सभेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा विशेष सन्मान। यामध्ये विष्णू जाधव, अनिल कोदरे, भीमाजी म्हेत्रे, सौ छाया पाटील, सौ चंद्रकला वैद्य, उत्तम कुंभार आणि कृष्णाताई बुर्डे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा व विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचाही विशेष सत्कार करण्यात आला। यामध्ये विजय कोदरे क्रीडा अकॅडमी क्रीडा स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या श्रेया चव्हाण, लॉची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गीता वाडेकर, सायंटिस्ट म्हणून कार्यरत प्रसाद शेळके, बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील सोहम पुजारी, MBE फायनान्स उत्तीर्ण प्रथमेश पुजारी, जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्षेत्रातील तीर्थ कोदरे, MBBS शिक्षणातील सायली ननावरे, IT इंजिनियर क्षितिज गायकवाड आणि शालेय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणारे हर्षवर्धन जगताप यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी सभेला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा, पत्रकारांचा तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध उपक्रमांचा विशेष सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला। दरम्यान कैलासवासी उत्तमराव कोदरे यांच्या स्मरणार्थ उद्योजक रवी कोदरे यांनी स्वखर्चाने स्नेह भोजनाची व्यवस्था केली। उपस्थित ज्येष्ठ नागरिक, सभासद आणि मान्यवरांसाठी करण्यात आलेल्या या भोजन व्यवस्थेचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले। ज्येष्ठ नागरिक संघ हा केवळ ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणणारा मंच नसून ज्येष्ठांचा अनुभव, नव्या पिढीची ऊर्जा आणि समाजातील विविध घटकांना एकत्र घेऊन सामाजिक बांधिलकी जपणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे या सभेतून अधोरेखित झाले। आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी, सामाजिक सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शनपर उपक्रम आणि गरजू सभासदांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, उपाध्यक्ष लक्ष्मण कोदरे, सेक्रेटरी राजेंद्र गायकवाड, सहसेक्रेटरी विजय कोदरे, खजिनदार
सदाशिव गुरव, सहखजिनदार अनंतराव पुजारी तसेच सदस्य अरुण राऊत, लक्ष्मण जगताप, ज्ञानेश्वर ताम्हाणे, आप्पासाहेब लोणकर, श्रीमती सुनीता कोदरे, श्रीमती संजीवनी गायकवाड, शशिकांत वाडेकर, संभाजी पोतले यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच मुंढवा केशवनगर परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विजय कोदरे यांनी आनंद किराड साहेब यांनी कोणतेही शुल्क न आकारता तुळशी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित मान्यवर, सभासद, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ज्येष्ठांचा सन्मान, त्यांचा अनुभवाचा आदर आणि समाजासाठी त्यांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीचा संदेश देत ज्येष्ठ नागरिक संघ मुंढवा गावची 28वी सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात आणि आनंदात पार पडली. गेल्या 28 वर्ष सातत्याने ज्येष्ठ नागरिक संघ आपले कार्यक्रम आयोजित करतो, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. भविष्यामध्ये आपला वृद्धवृक्ष असंच फुलत राहू अशी भावना या ठिकाणी व्यक्त करताना मी 2 शब्द संबोधून दिलेली आहे. दुसरी गोष्ट अनंतराव कोदरेंच्या स्मरणार्थ विजय कोदरेंनी आपल्याला या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या सर्वांचं आभार तर आपल्या सर्वांच्या वतीनं मानलंच पाहिजे. आणि विशेषतः आपल्या सर्वांचं वार्षिक जे कामकाज चाललेलं आहे ते कामकाज पाहिल्यानंतर समाधान व्यक्त करावंसं वाटतं. आत्ताची जी बॉडी आहे ती बॉडी सातत्याने कार्यरत आहे असं एकंदरीत चित्र या गावामध्ये आपल्याला दिसतंय. प्रत्येक रविवारी साजरे होणारे वाढदिवस, त्याचबरोबर निरनिराळ्या ठिकाणी जाण्याच्या यात्रा आणि आपण सर्वजण एकत्र येत आहे आणि एकजुटीने सर्वजण यामध्ये सहभागी होत आहे. यातच खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिक संघाचं हे एक कर्तव्य पूर्ण होत आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. मी आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आत्ता जी बॉडी आहे तिला शुभेच्छा देतो आणि आपल्याला चांगलं भावी आयुष्य करू एवढी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मुंढवानी केशवनगरचा भाग 28वा वार्षिक आव्हान याचं प्रकाशन आज होत आहे. एखादी संस्था चालू करणं खूप सोपं असतं किंवा 2-4 वर्ष ती चालवणंही सोपं असतं, परंतु 28 वर्ष अशा प्रकारची संस्था चालवणं आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला आल्यानंतर एक चांगलं असं वाटतं की महिलांची संख्या दिवसेंदिवस आपल्या या ज्येष्ठ नागरिक संघात वाढत चाललेली आहे. त्यामुळे ते विशेष कौतुक सर्व महिलांचं की आपण त्या ठिकाणी एवढ्या संख्येने या कार्यक्रमाला येऊ शकता. ज्येष्ठ नागरिक म्हणल्यानंतर घरातली बऱ्याच जणांच्या घरातली असं असतं की अडगळ आहे, परंतु मी हे असा मानणारा कार्यकर्ता आहे की तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात असेल काम करू शकतो. शेवटी तुमच्या आशीर्वादच आम्हाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जातात. आता यातले बरेचसे ज्येष्ठ नागरिक, काही शिक्षिकाही माझ्या या ठिकाणी आहेत. त्यामुळे लहानपणापासून तुमच्या समोर लहानाचा मोठा मी या ठिकाणी झालो आहे. आता महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, आपल्यातल्या बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी भरभरून मतं दिली आणि मुंढव्यात सुद्धा मोठी आघाडी, कोरपडी मोठी आघाडी होती, पण मुंढव्यात सुद्धा त्या ठिकाणी मोठी आघाडी मला मिळाली. इथून मागे जे
या कमिटीवर मेंबर होते किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष होते त्यांनाही शुभेच्छा. आणि जे आता यावर्षी नव्याने निवड केली त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळात आपलं लक्ष्मी माताचं दर्शन राहिलेलं आहे. तुम्ही दादांना परवाच आमंत्रण द्यायला आल्यावर सांगितलं की जसा पाऊस कमी झाला की आपण परत एकदा जाऊ लक्ष्मी माताचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ आणि एक चांगली सण ज्योतिबा आणि असे आपल्याला करता येईल एवढं या ठिकाणी सांगतो. आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ज्येष्ठ नागरिक संघ मुंबवा वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ हा पुरुष आणि महिला असा असलेला संघ असल्यामुळं खरं मुंबवा गावाचे नावलौकिक चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मला वाटतं 3 ते 4 वार्षिक सर्वसाधारण सभेला मी आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचं काम आपल्या ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे होत असतं. आता अध्यक्षाचे 2 मिनिटं का व्हायना त्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. ते स्वतःहून बोलले. थोडंसं आजारी असून सुद्धा तळमळीने तुमच्यापर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. खरं ते सुचते प्रत्येकजण ज्येष्ठ नागरिक संघासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आणि मुंबईमध्ये जे एकरूपपणा दिसतो तर खरंच सुचते आणि चांगले उपक्रम आपल्या माध्यमातून होतात. तरुण वर्गाला प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा आपण पाहिले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी मान दिलेल्या लोकांना त्या ठिकाणी सत्कार करून त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम आपल्या माध्यमातून होतंय. जे खरंच स्तुत्य आहे. त्याच्यामुळं आम्हाला चांगल्या प्रकारची बारावी आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला काही तासाने एक मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून होत असतं. आणि तुमचे जे आता अहवाल वाचतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या सहली असतात. त्या ठिकाणी दर रविवारी तुमची बैठक असते. त्या ठिकाणी एक विचाराने एकमेकांचे वाढदिवस सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे करत असतात. त्यामुळं एकसंघपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि आपल्याला गावाचं गाव पण सुद्धा चांगल्या प्रकारे तुमच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. खरं पाहता तुमचा आदर्श घेऊनच आम्ही सुद्धा चांगल्या प्रकारची वाटचाल आम्ही केशवनगर असो मुंबई असो आमच्या प्रभागात सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करण्याचं काम आमच्या माध्यमातून करू. आणि आपल्याला जे काही गोष्टी आवश्यक असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही गोष्टी आवश्यक असेल ते तुम्ही हक्काने आम्हाला मागायच्या. कारण की पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून असू या आमच्या स्वतःच्या माध्यमातून असू आम्हाला जेवढं सहकार्य करायचं असेल तेवढं सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आणि आज मला वाटतं शनिवार आकार होता परंतु शनिवारीच मिटिंग घेतल्यामुळे जरा थोडीशी मला वाटतं संख्या थोडीशी कमी वाटते का काय नाही तर रविवारी किती पण रविवारपर्यंत हे होतं एखादं सुट्टी. त्याच्यामुळं पण चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले आणि विशेषतः महिला वर्ग सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराज. उपस्थित सभासद आणि बंधू भगिनी मामांच्या उपस्थितीमध्ये गेले 3 वर्ष मामाने कामाचा त्याचा लोकांचा सर्व आत्ताची 28वे सर्वसाधारण तिच्यात वर्षामध्ये 28 कार्यक्रम त्याचा लेखन होता अहवालामध्ये आहे. त्याच्यानंतर 27वी सभा केली. त्याच्यामध्ये 27 सभा कार्यक्रम राबवले आणि त्या 27 कार्यक्रमाची रूपरेषा अहवालामध्ये नमूद दिलेली. त्याच्या आधी 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा
पहिला कालावधी 6 महिन्याचा भेटला होता. त्याच्यामुळे 6 महिन्याचा आज कार्यक्रम आले 28, 27 आणि 6 असे कार्यक्रम केले. हे उपस्थित असणारे सर्व सभासद बंधू आणि भगिनी, माझे कार्यकारी मंडळ, मामा शिवाचा वाटा आहे, तुमच्यापुढं प्रत्येक वेळेला मी मांडतो. अहो आता त्यांचं करतो तर सगळ्या कार्यक्रमाची थोडक्यात तुमच्यापुढं मांडले, सगळे कार्यक्रम दाखवले आणि आटंत घेतो मामा माझ्याकडे. दादा, मामा आणि इतर सर्व बांधव व्यक्ती व सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ अनुभवाने परिपक्व झालेले सर्व माझे बांधव आणि भगिनी, आता जे शिंदे साहेबांनी सांगितलं त्या सर्व विषयाशी मी सहमत आहे आणि त्याला मी अनुमोदन देतो. हे काय घालून तर मला तुम्ही जर योगासन आणि भगवद्गीतेवर प्रवचनासाठी नक्की संधी दिली, नक्कीच माझ्याकडून तुमच्यासाठी चांगलं योगदान मिळेल. की भगवद्गीता ऐकण्याची नक्की काय आहे आणि योगासन योगाचे क्लास चालवतो आणि आठवड्यातून 2दा भगवद्गीतेवर प्रवचन देतो. हे कोणालाही माहीत नाही. मी आत्ताच महिन्यापूर्वी माझं नाव नोंदवलं आहे, ज्येष्ठ नागरिक मला करून घ्या म्हणून. आणि त्या आम्हाला माझं नावसुद्धा आलेलं आहे. जर मला संधी दिली नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम, आहार आणि विहार हे खास गरज आहे. आता अनेक आजार हे उद्धव प्रकाशेंद्र येतात, त्यासाठी काय केलं पाहिजे, शारीरिक काळजी कशी घेतली पाहिजे ते आम्हाला संस्थेकडून वगैरे दिलं जातं. आम्ही नेहमीच अभ्यास करतो की आपल्याकडून काय करता दिलं पाहिजे. तुम्ही मला संधी दिली नक्कीच चांगला माणूस करण्याचा प्रयत्न करत. आणि मला संधी दिल्याबद्दल सर्वांचं आयोजकांचं आणि विशेषकर सुवाल भांडारी आणि आमचे मित्र विजय कोदरे आता साहित्य सरांनी सांगितलं की ज्येष्ठा नक्की काय लागते. गेल्या 3 वर्षामध्ये मी जॉईन झालो आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये. या 3 वर्षामध्ये मी पाहिलं तर हे जे संचालक मंडळ आहे, जे दादांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ जे काम करत आहे ते अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे काम करत आहे. त्यांनी आपल्या संघाची जी हाईट आहे, उंची आहे, खूप वाढवलेली आहे. एका दिवशी 132 लोकांचा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे. हे मला वाटतं बहुतेक पुणे शहरामध्ये सगळ्यात हे रेकॉर्ड झालेलं असेल. तर अशा प्रकारे मी आपल्या सर्वांची विनंती करतो की मी एक ठराव मांडतोय की ह्या संचालक मंडळाचा आपण अभिनंदन करावं आणि सगळ्यांनी हात वर करून आपल्या पद्धतीप्रमाणे हात वर करून मी जोपर्यंत हसतोय सगळ्यांना धन्यवाद. सन्मान झाला, ज्या लोकांना सत्कार केला त्यांचंही अभिनंदन. तरुणांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरोखरीच एक वेगळ्या खेळीमेळीचे वातावरण पार पडले. आपण पाहिलेले प्रत्येक रविवारी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एक आगळा वेगळा एक असा प्रेमाचा कार्यक्रम होत असतो. सर्व जे काही ज्येष्ठ नागरिक असतील आणि ज्यांचा वाढदिवस असेल ते वाढदिवस साजरे होतात. त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र भेटतात, गप्पाटप्पा होतात. अधूनमधून वर्षभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी वेगवेगळे सहली असतील, काय असतील आणि आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जसे की उमेशदादा गायकवाड यांनी ट्रीपचं नियोजन करतात. बाकीच्या काही गोष्टींमध्ये बाकीची सर्व लोक सहकार्य करतात आणि अशा प्रकारे जे आपले ज्येष्ठ नागरिक संघाचं सर्व कार्य चाललेलं आहे. या कार्यामध्ये मुख्यत्वे करून अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जे आहेत ज्ञानेश्वर दादा गायकवाड खूपच वयस्कर झाले. त्या रविवारच्या सभेमध्ये प्रत्येक वेळेस ते आवाहन करतात की बाबा आता यानंतर आता पुढची कार्यकारिणीमध्ये कोणीतरी पुढे या, महिलांनी पुढे या, ज्येष्ठांनी पुढे या. तर त्यांचं आवाहन तसं पाहायला गेलं तर बरोबर योग्य आहे. ज्यांना काम करायची इच्छा असेल त्यांनी पुढे यावं खरं. पण तरीसुद्धा अध्यक्ष म्हणून जेव्हा दादा काम करतात, दादांना सगळ्यांचं असंच म्हणणं आलं की दादा तुम्ही काम करताय, तुम्ही थकलाय, परमेश्वरांनी तुम्हाला चांगलं बळ देवं
आणि तुम्ही जास्तीत जास्त आता करताय तसंच काम अजून भरपूर करा आणि यानंतर पुढची बाकीची लोक पुढे येतीलच, त्याबद्दल काही वादच नाही आहे. तर अशा प्रकारचं हे जे मुंडव्यातलं हे जे काही ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्य आहे ते खरोखरच खूपच एक चांगल्या प्रकारचं की आपल्या पुणे शहराच्या पूर्व परिसरामध्ये नावाजावं अशा प्रकारचं आहे. आजची ही उपस्थिती देखील चांगली आहे की ज्येष्ठ नागरिक संघाला पुरुष असतील महिला असतील चांगल्या पद्धतीने उपस्थिती आहे त्यांची आणि ते एक चांगल्या समाजकार्याचं आणि हा ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे आपण नुसतेच वयाने ज्येष्ठ झालेले नाही आहेत, तर आपला जो काही अनुभव आहे आयुष्यभराचा तो आपण आपल्या पुढच्या पिढीला प्रदान करायचा आहे. ज्येष्ठ नागरिकाचं हे कर्तव्य आहे की खरोखर आता बोलता बोलता उमेश दादांनी बोलले की तुमचा दादा बोलले पण बोलले की तुमचा आम्हाला आशीर्वाद आहे, तुमचं मार्गदर्शन आहे, त्या पद्धतीने आम्ही पुढे मार्गक्रमण करत असतो. समाजामध्ये असेल, तुमच्या राजकारणामध्ये असेल आणि या बाकी सर्व गोष्टीमध्ये. तर खरोखर ज्येष्ठांनी आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीने या सर्व लोकांना तरुण पिढीला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं आहे आणि पुढची पिढी चांगल्या प्रकारची सक्षम कशी होईल, आपल्या गावचं नाव रोशन कसं करेल, तिच्या योग्य ते पूर्ण आपल्या परिसरामध्ये असेल, देशामध्ये असेल, अशा प्रकारे ते घडतील आणि सकोप असं वातावरण हे नेहमीच टिकून राहील. आणि या ज्येष्ठ नागरिक संघाबरोबर आणखीन एक मला उल्लेख करावा असा वाटतो की हे महिला मंडळ जे काम करत आहे, सुनीताताई कोल्हे असतील, संजीवनीताई असतील, बाकीचे भक्तीताई तामाने असतील, की हे सगळं त्यांचं मंदिरामध्ये पण त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे जे उत्सव असतील काय असतील साजरे करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. तर त्या पुन्हा मी सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. असंच काम आपण करत राहा, सगळ्यांना एकत्र आणत जा आणि याप्रमाणे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना खूप चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभो अशी परमेश्वरापाशी आपल्या कालभैरव प्रती मी प्रार्थना करतो. ज्यांच्या अनुभवाने आयुष्य उजळते, ज्यांच्या आशीर्वादाने यशाची वाट खुली होते आणि ज्यांच्या संस्कारांनी समाज घडतो, त्या आपल्या ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान होईल. या सुंदर विचाराने आजच्या या मंगल सोहळ्याची सुरुवात करताना मला फार आनंद होत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, आपली माजी नगरसेवक कैलास मामा कोदरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, जीवनाच्या प्रदीर्घ प्रवासातून आयुष्यभराच्या कष्टाने आणि संस्काराने समाज घडविणारे आदरणीय ज्येष्ठ नागरिक, तसेच माझे सर्व सभासद बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाची 28वी वार्षिक सभा आहे. या संघाची स्थापना सन 2001 मध्ये झालेली आहे. या संघाच्या स्थापना करण्यासाठी ज्या लोकांनी सुरुवात केली, ज्या लोकांनी हा संघ स्थापन केला, यावेळी त्या लोकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या लोकांमध्ये लहरा वाडेकर गुरुजी, जयवंतराव गायकवाड दादा, सदाशिव अप्पा गायकवाड, कैलास मामा कोदरे, मल्लप्पा भंडारी, रघुनाथ राऊत गुरुजी, तसेच इतरही काही गावकरी मंडळी, या सर्वांचा हातभार आहे. आता मात्र या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. गेल्या वर्षीपासून कार्यकारिणीवर आम्हा दोन महिलांची नेमणूक केलेली आहे. मी सुनीता कोदरे आणि संजीवनी गायकवाड. गेल्या वर्षामध्ये आम्ही काही उपक्रम राबवलेले आहेत आणि महिला सदस्य कार्यकारिणीवर आल्यामुळे महिलांची संख्या थोडी वाढलेली आहे. तर गेल्या वर्षी आम्ही एक सहल आयोजित केली होती, गोंदवले महाराज आणि शिखर शिंगणापूर. ही सहल आमची छान पार पडली. जरी आम्ही सगळे काही वयस्कर लोक होते, त्यांना आम्ही सगळ्यांना सांभाळून घेऊन आलो. छान सहल झाली. आणि दर रविवारी 10 वाजता आपल्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक संघाच्या ऑफिसमध्ये वाढदिवस साजरे केले जातात. तर ज्येष्ठांचे वाढदिवस सहसा घरी होत नाही, पण इथं त्यांचे वाढदिवस साजरे करताना त्यांना एक वेगळाच आनंद होतो.
आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही आनंद होतो. नंतर होम मिनिस्टर 8 मार्च हा महिला दिन. ह्या महिला दिनी आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता आपल्या विठ्ठल राम मंदिरामध्ये. तर त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला खूप महिलांनी प्रतिसाद दिला. त्यामध्ये विविध स्पर्धा झाल्या, खेळ झाले, अगदी त्यांच्या अंगी लपलेले सुप्तगुण बाहेर आले आणि अशा ह्या महिलांचा उत्साह पाहून आम्हालाही आनंद झाला. आम्ही त्या स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो. तर आरोग्य शिबिर वगैरे घेतलेले आहेत आम्ही, डोळे तपासणे वगैरे. मकर संक्रांतीचा तिळगुळाचा कार्यक्रम घेतलाय. ST पास योजना जवळजवळ 400 ते 450 लोकांना ST पास मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्या अधिकारी बोलून त्यांचे ठसे वगैरे घेऊन त्यांना पास मिळवून देण्याचा 1-2 दिवस आम्ही तो प्रकल्प राबवला. 8-10 दिवसात आपल्याला ते पास मिळणार आहेत. नंतर देवळामध्ये हरिनाम सप्ताह होतो. त्या काळात आमचा ज्येष्ठ नागरिकांचा संघाची 1 दिवस काकड आरती असते. तेव्हा सगळे ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक आम्ही सगळे तिथे हजर असतो आणि काकडा साजरा करत असतो. या सर्व उपक्रमांमध्ये अध्यक्ष आमचे दादा गायकवाड, कार्यकारी मंडळ हिरिहिरीने सहभाग घेत असतात. मुख्य म्हणजे हा संघ वटवृक्षात रूपांतर करत आहे. सर्व आदरणीय ज्येष्ठ नागरिकांना विनम्र अभिवादन. एवढे बोलून मी माझे प्रस्ताव संपवते. धन्यवाद. जय हिंद.